सध्याच्या पोझिशनमध्ये पेरणीची वेळ जवळपास जवळजवळ येत आहे आणि शेतकऱ्यांना अशी चिंता आहे का पेरणी करायची आहे, परंतु बियाणंसुद्धा चांगले असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि बियाणे बऱ्याच ठिकाणी बोगस विकल्या जातात आणि जे दर्जेदार नसतात किंवा कोणते उगवतच नाही. मागे बरेच लोकांनी आत्महत्या केलेली आहे शेतकऱ्यांनी या बियाण्याच्या माध्यमातून बोगस निघाल्यामुळं. तर याच्याबद्दल तुमचं मत काय सांगा. दरवर्षी जर आपण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने यवतमाळ डिस्ट्रिक्टचा जर विचार केला ना, तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये जेवढे काही राज्य आहेत, तेलंगणा असेल, AP असेल, MP असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, त्याच्यानंतर विचार केला छत्तीसगड असेल, या सर्व राज्यातनं जो माल खताचा, बियाचा आणि कीटकनाशकाचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होतो ना, हा बऱ्यापैकी फ्रॉडेड असतो, बोगस असतो. शेतकरी आता यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. शेतकऱ्याला कापसाचं बी हवं ते लागतं, पण हवं ते सीड उपलब्ध होत नाही. त्याच्यामागचं कारण काय माहिती आहे का? बोगस बियाणांचा मोठ्या प्रमाणात साठा आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी उपलब्ध झालेला असतो. जोपर्यंत त्याची विक्री होत नाही तोपर्यंत योग्य क्वालिटीचा माल मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही, अवेलेबल होत नाही. ही आत्ताचीच नाही, गेल्या 10 ते 15 वर्षापासूनची यवतमाळ डिस्ट्रिक्टमधली समस्या आहे. खताचं तेच आहे. इतर राज्यातनं जे खत येतं, युरिया असेल, DAP असेल, सल्फर असेल, ISO-013 असेल, 18-18 असेल, हे सगळे खतं मिक्स कॅटेगरीमध्ये यवतमाळमध्ये दाखल होतात आणि हे भयंकर फ्रॉडेड असतात. याच्यामध्ये ना नत्र असतं, ना स्फुरद असतं, ना पालाश असतं. हे फक्त शेतकऱ्याच्या माती फक्त फेकले जातात प्रॉपर रेटमध्ये. 50 kgचं पोतं किमान 1250-1350 रुपयाला विकल्या जातं. विकल्या गेलं त्याच्यानंतर शेतकरी इन्क्वायरी करत नाही, चेकआउट करत नाही, क्वालिटी काय, क्वांटिटी काय, ग्रेड काय, काहीच पाहत नाही. कीटकनाशकाचा तोच कारभार आहे. कीटकनाशकामध्ये जे घटक असतात ना ब्रँडेड कंपनीचे, ते लोकल कंपनीला दिले जातात, विकल्या जातात. विकल्या गेलेले कंटेंट मार्केटमध्ये जेव्हा उपलब्ध होतात ना, स्प्रेइंग फवारणी करण्यासाठी, तर फवारणी केल्यानंतर त्याचा काहीच फायदा होत नाही. सीडचा तोच प्रॉब्लेम आहे. सीड सो करतो आपण, जमिनीमध्ये लागवड करतो, लागवडीनंतर त्या सीडला म्हणजे त्या झाडाला फळधारणा होत नाही. कापसाला बोंड धरत नाहीत, मक्याला कणसं धरतात पण कणसाला दाणे धरत नाही. ज्वारीची तीच अवस्था आहे, तुराची, मुंगाची तीच अवस्था आहे. आणि रब्बी सीझनमध्ये आपण हरभऱ्याचा आणि गव्हाचा विचार केला तर तीच अवस्था आहे. लक्षण आहे ना. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यवतमाळमधलं जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे असतील आणि तालुका जे तालुका कृषी अधिकारी आहेत, हे नियंत्रण व्यवस्थापनासाठी ज्या पथकांची निर्मिती करतात, ते पथकंसुद्धा सेटलमेंट करतात. ही अवस्था आहे, रिॲलिटी आहे, प्रॅक्टिकल आहे. जमिनीवरती काम करतो, आम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. आणि ह्या गोष्टी दूर करण्यासाठी नुसतं पथकं निर्माण करून काय होणार नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला माहीत नाही ना फ्रॉड माल आहे, जप्ती करा, दुकान बंद करा, सील आउट करा. कंपन्यांवरती बेकायदेशीरपणा जर कंपन्यांनी केला असेल तर कारवाई करा. कंपन्या बंद करण्याचा प्रयत्न करा. आपण काय करतो, या डिपार्टमेंटमधले अधिकारीच कंपन्याचे मालक असतात, तर बंद कशा करतील? या सगळ्यांचं काय असतं, मिळतं जुळतं असतं. आणि हा मिळता जुळता कारभार महाराष्ट्राला आणि प्रामुख्याने यवतमाळमधील शेतकऱ्यांना उभ्या झाडाला टांगण्याचं काम करतो. त्याचमुळे यवतमाळमध्ये शेतकऱ्या वाढत आहेत, हे एक प्रमुख कारण. आत्महत्या अतिशय जास्त होत आहे. हो.